मित्रांनो, जी कॉफी असते, अजून चहा असते, ती झाडात का बरं टाकल्या जाते ते सांगतो. हे जसे गुलाबाचे झाड किंवा चाफ्याचे, सदाबहारचे पण फुलांचे झाडं असतील मेनली, त्यांना आपण हे याच्यासाठी टाकतो, त्यांनी माती ॲसिडिक होते आणि ॲसिडिक मातीमध्ये फुलांचे झाडं फार छान चालू पाहिजे. आणि हे किती दिवसातनं टाकायचं असते? हे 15 दिवसातनं आपण टाकू शकता किंवा आपण 1 महिन्यातनं टाकू शकता. बेस्ट राहील 15 दिवसातनं टाका, आठवड्यातनं टाकलं तरी चालेल. मग आता हे कसं बनवायचं असते ते बघू आपण. तर जे आपण चायपत्ती, आपण चहा तयार केल्यावर चायपत्ती उरून जाते, ती चायपत्ती आपण घेऊ शकतात. आपण बिना साखरेचा चहा पीत असाल तर मग ती चायपत्ती आहे आपण डायरेक्ट झाडामध्ये टाकू शकता, पण त्याला थोडंसं धुवून तुम्ही टाकून द्याल. आणि तुम्ही समजा चहामध्ये आपलं साखर वगैरे वापरत असाल, दूध वगैरे वापरत असाल, तर मग त्याला काय करायचं आहे, तुमचं वापरल्यानंतरच्या चहाला चांगल्याने धुवून मग झाडात वापरायचं आहे. कधीकधी काय होते, यानी पण फंगस वगैरे होत राहते, तर याच्यापेक्षा चांगलं पर्याय काय आहे की चहा वापरल्यानंतर त्या चहाला स्वच्छ धुवून घ्या आणि मग उन्हात वाळत घालायला टाकून द्या त्याला. मग ते उन्हाळ्यात चहा वाळला की मग त्याला तुम्ही याच्यात वापरू शकता तुमच्या झाडाला 1-1 चमचा असं टाकायचं आहे. आणि हे पाहू शकतात मित्रांनो, मी कॉफी टाकत आहे. कॉफी तर तसं आता गाळत वगैरे नाही, कॉफीचं काहीच नाही. तर कॉफीचं जे डायरेक्ट असं पॅकेट येऊन जाते कोणत्याही कंपनीचं, तर ती कॉफी तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. ती डायरेक्ट कॉफी तुम्ही झाडात वापरू शकता. तर 1 चमचा तुम्हाला झाडात चांगल्याने टाकून द्यायची आहे. मग त्याच्यानंतर झाडाला पाणी देऊन द्यायचं आहे. मग हे आता पाहू शकता मित्रांनो, हे असं याचं टीजचे असे बॅग्स येतात ग्रीन टी वगैरेचे. तर हे जे बॅग्स आहे मित्रांनो, हे आता मी हे डायरेक्टली बांधून राहिलो आहे झाडांना, कारण हे एक्सपायर होऊन गेलं होतं पाकीट. पण जसं तुमचे जे चहा तुम्ही अशी ग्रीन टी वगैरे बनवत असाल, तर ते चांगल्याने तुम्ही ग्रीन टी जसं तुम्ही बनवली, त्याच्यानंतर हे असं वेस्ट बनून जातं, कचराच उरतो. तर याला काय करून घ्यायचं, या बॅगला चांगल्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग हे जेही तुमचं झाड आहे त्याच्यावर या बॅगला असं बांधून द्यायचं आहे. या बॅगला बांधल्यावर या झाडाला फार छान न्यूट्रिशन मिळत राहील या बॅगनी. आणि हे जे सगळ्यात या बेस्ट सांगू तर या तिन्ही याच्यातनं मी तुम्हाला स्टेप सांगितले, त्याच्यातली ही जी आत्ता तिसरीवाली मी सांगितली तुम्हाला बॅग बांधण्याची स्टेप, ही फार छान असते. तर जे ग्रीन टीचे बॅग असतात हे बांधा, कारण हे स्लो रिलीज NPK आहे. हे हळूहळू मातीत NPK जात राहते आणि माती ॲसिडिक होत राहते. तर सगळ्यात बेस्ट आहे की ग्रीन टी जेव्हाही वापरली आहे आपण त्याला स्वच्छ थोडंसं पाण्याने धुवून घ्या आणि ती जी बॅग आहे ती तुम्हाला झाडांवर बांधून द्यायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, आता खताची प्लेलिस्ट आणि बाकी पण व्हिडिओज तुम्हाला येत असतील त्याला क्लिक करून नक्की पहा. इकडे खताची प्लेलिस्ट येत असेल, त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक फर्टिलायझर सांगून ठेवले आहे. तर या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो नक्की करा. धन्यवाद.